आज की इस प्रेस वार्ता में आप सबका हार्दिक स्वागत। आज की हमारी ये बैठक एक बहुत ही महत्वपूर्ण विषय पे है। महाराष्ट्र में कल से जनगणना का कार्यक्रम आरंभ हो रहा है और इस पूरी जो मुहिम है उसके बारे में जानकारी देने के लिए हमारे साथ हैं डॉक्टर निरुपमा डांगे, जो कि चीफ प्रिंसिपल सेंसर ऑफिसर है महाराष्ट्र की, और उनकी पूरी टीम। तो ज़्यादा समय ना लेते हुए मैं डॉक्टर डांगे से अनुरोध करूंगी कि वे हमें इस पूरे कार्यक्रम के बारे में विस्तार से बताएं। धन्यवाद। Give a little introduction of the people in the dais. सर्वांना नमस्कार। उपस्थित सर्व पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधी, मी यशवंत पाटील, उपमहारजिस्ट्रार जनगणना कार्य संचालनालय महाराष्ट्र मुंबई, आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। आजची जी पत्रकार परिषद आहे 2027 जनगणना 2027 या राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयावर आयोजित केली असून जनगणनेसंबंधित राज्यातील पूर्वतयारी, शासन स्तरावरील घडामोडीचा आढावा याबाबतची माहिती आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायची आहे, जेणेकरून सक्रिय सहभागातून जनगणना 2027च्या यशस्वी अंमलबजावणीच्या दृष्टीने हे एक ठोस पाऊल ठरेल। आता मी पत्रकार परिषदेमध्ये सुरुवात करण्यापूर्वी सर्व पंचावर उपस्थित मान्यवर जे आहेत त्यांचा परिचय करून देतो। सर्वप्रथम जनगणना कार्य संचालनालयाच्या संचालिका डॉक्टर निरुपमा जे डांगे मॅडम, ज्या भारतीय प्रशासनिक सेवेमधल्या आहेत आणि संयुक्त सचिव भारत सरकार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील जनगणनेच्या कार्याचे संचालन केले जाईल। त्यानंतर श्री एन राजू सर आहेत, उपमहारजिस्ट्रार जनगणना कार्य निदेशालय महाराष्ट्र मुंबई। त्यानंतर मिस स्मिता वस शर्मा मॅडम, ज्या महासंचालक आहेत, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो वेस्ट झोनच्या महासंचालिका आहेत। श्री एस एन पायस जी आहेत, जे की सहसंचालक आहेत जनगणना कार्य संचालनालय महाराष्ट्र मुंबई, आणि वीरेंद्रजी दीक्षित आहेत, सहसंचालक आहेत IT चे जनगणना कार्यालय महाराष्ट्र मुंबई। आपल्याला माहीत आहे की देशाची 16वी जनगणना म्हणजे जनगणना 2027 ही भारताची पहिली डिजिटल म्हणून एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे। जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्याचे म्हणजेच घर यादी आणि घरगणनेचे कार्य एप्रिल 2026 पासून अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये आधी सुरू झालेले आहे। आपण वृत्तपत्रामध्ये तसेच वाहिन्यांवर पाहिले असेलच की या जनगणनेच्या नव्याने सुरू करण्यात आलेले स्वगणना म्हणजे सेल्फ इन्युमरेशन सुविधेचा लाभ माननीय राष्ट्रपती, माननीय उपराष्ट्रपती, माननीय पंतप्रधान, माननीय गृहमंत्री आणि इतर अनेक मान्यवरांनी घेतलेला आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्या टप्प्याचे म्हणजेच घर यादी आणि घरगणनेचे क्षेत्रीय काम 16 मे 2026 ते 14 जून 2026 या 30 दिवसाच्या कालावधीत केले जाईल। त्यापूर्वी म्हणजेच 15 दिवसाआधीपूर्वी 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत स्वगणनेचा पर्याय सुद्धा उपलब्ध असेल। जनगणनेदरम्यान आपण दिलेली माहिती गृहनिर्माण, आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रातील धोरणे आखण्यासाठी आणि कल्याणकारी योजना बळकट करण्यासाठी आपण याची भूमिका करतो। त्यामुळे आपण या जनगणनेमध्ये सर्वजण इन्व्हॉल्व व्हावे ही मी आशा करतो आणि आता नंतर संचालिका मॅडमला मी आमंत्रित करतो की त्यांनी आपले एक पत्रकार परिषदेला संबोधित करावे। नमस्कार, आपले सर्व उपस्थितांचं मी हार्दिक स्वागत करते। जनगणना 2027 हा आपल्या देशासाठी एक अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय उपक्रम आहे। हे केवळ माहिती संग्रह आणि संकलन नाही, तर हे भारताचे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे भविष्यातील विकासासाठी एक भक्कम पाया म्हणून काम करेल। भारतात 1872 पासून जनगणना केली जात आहे। भारतीय जनगणना 150 इयर्स इतिहास आहे। आगामी जनगणना ही भारताची 16वी जनगणना आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना आहे। महाराष्ट्र राज्यात इतर सर्व राज्यांप्रमाणे जनगणना 2027 ही 2 टप्प्यांमध्ये होणार आहे। पहिला टप्पा घर यादी आणि घरगणना ही 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत पार पडेल आणि दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 जी लोकसंख्या गणना आहे ती पार पडेल। राज्यामध्ये जनगणनेच्या प्रभावी अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी सर्व प्रशासकीय स्तरावर
जनगणना अधिकारी नियुक्त करण्यात आलेले असून क्षेत्रीय कार्यासाठी सुमारे 2,64,000 प्रगणक आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. देशात प्रथमच जनगणनाची ही माहिती डिजिटल माध्यमातून घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये स्वगणनेसाठी घर यादी व घरगणनेची क्षेत्र कार्य सुरू होण्याच्या 15 दिवसांच्या आधी कालावधीत निश्चित करण्यात आलेला आहे. स्वगणना ही 1 मे ते 15 मे या 15 दिवसांच्या कालावधीत सेल्फ एन्युमरेशन लोक करू शकतील. स्वगणना हा पोर्टल sc.census.gov.in या संकेतस्थळावरून भेट देऊन स्वतःची कुटुंबाची माहिती ऑनलाईन भरू शकतात. स्वगणना प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एक SCID जनरेट होईल जो की 11 डिजिट नंबर आहे जो H पासून चालू होणार आहे. हा SCID हा आपल्याकडेच ठेवायचा आहे. 16 मे ते 14 जून दरम्यान जेव्हा प्रगणक आपल्या घरी भेट देतील तेव्हा त्यांना हा SCID त्यांच्याकडे द्यायचा आहे. ते हे पडताळणी करतील आणि पडताळणी झाल्यानंतर गणनेचं काम पूर्ण होईल. स्वगणना ही ऐच्छिक आहे, अनिवार्य नाही. इट इज नॉट मॅन्डेटरी. जर कोणी स्वगणना केली नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. माहिती गोळा करण्यासाठी प्रगणक आपल्या घरी 16 मे ते 14 जून दरम्यान राज्यातील प्रत्येक घरास भेट देतील. 16 मे ते 14 जून दरम्यान राज्यातील रहिवासी कुटुंबांना भारत सरकारने अनुसूचित केलेले नोटिफाईड 33 प्रश्नांसंबंधात माहिती गोळा करण्यासाठी जनगणना प्रगणक प्रत्येक घरी भेट देतील. हे प्रश्न घरांची स्थिती, कुटुंबांना उपलब्ध असलेली सुविधा तसेच धारण केलेली मालमत्ता या संबंधात असतील. ही माहिती मोबाईल ॲप्लिकेशन वापर करून संकलित केली जाणार आहे. जनगणना 2027 ची अंमलबजावणी ही जनगणना कायदा 1948 आणि जनगणना अधिनियम 1990 च्या तरतुदीनुसार केली जात आहे. कायद्या आणि नियमाच्या तरतुदीनुसार जनगणनेसंबंधात संकलित केलेली सर्व वैयक्तिक माहिती काटेकोरपणे गोपनीय ठेवण्यात येणार आहे आणि ती ठेवली जाते. जनगणनेद्वारा संकलित केलेली वैयक्तिक माहिती कर आकारणी, पोलीस तपास किंवा इतर कुठल्याही कायदेशीर चौकशीसाठी वापरली जाऊ शकत नाही. ही RTI मध्ये पण मागवता येत नाही. महाराष्ट्र राज्याची मुख्य प्रधान जनगणना अधिकारी या नात्याने येथे उपस्थित असलेले माध्यमामार्फत मी राज्यातील सर्व व्यक्तींना आवाहन करते की त्यांनी हे महत्त्वाचे कार्य आपली जबाबदारी म्हणून त्यास सक्रियपणे सहभाग करावा. जेव्हा दिनांक 16 मे ते 14 जून दरम्यान प्रगणक आपल्या घरी भेट देतील तेव्हा आपण आपली माहिती संपूर्ण आणि अचूक माहिती त्यांना द्यावी. तसंच आपल्या शेजारी पाजारी त्या लोकांना देखील याच्यात सहभाग होण्यासाठी आपण प्रोत्साहित करावे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. Yes. We are going to show one PPT and we will take the details. Thereafter we'll take the questions if that's okay. Mr. Payas ji, our Joint Director, will be showing this PPT. नमस्कार. जनगणना 2027 च्या तयारीसाठी आपण एक पॉवरपॉइंट प्रस्तुती मार्फत एक माहिती घेऊया. या पॉवरपॉइंट प्रस्तुतीची रूपरेखा थोडक्यात अशी आहे की जनगणनेची संपूर्ण पार्श्वभूमी आपण बघूया. जनगणना 2027 मध्ये कुठले टप्पे असणार आहे, त्याची पूर्व तयारी काय पद्धतीने झालेली आहे आणि कुठली डिजिटल माध्यम ह्या जनगणनेत वापरली जाणार आहेत याची आपण थोडक्यात माहिती घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा जनगणना हा केंद्र शासनाच्या अधिपत्याखालील एक विषय असून आपल्या संविधानामध्ये 7व्या अनुसूचीतील अनुक्रमांक 69 मध्ये तो नमूद केलेला आहे.
केंद्र शासन हे सर्व राज्य शासन आणि केंद्रशासित प्रदेशाच्या सहकार्याने जनगणना ही संपूर्ण देशामध्ये राबवत असते. यासाठी जी कायदेशीर तरतूद आहे ती जनगणना अधिनियम 1948 आणि जनगणना नियम 1990 यातील विविध तरतुदीनुसार ही जनगणना पार पडते. यातली सर्वात महत्वाची तरतूद ही गोपनीयते संदर्भात आहे. जनगणनेदरम्यान संकलित केलेली वैयक्तिक माहिती ही सर्वथा गोपनीय ठेवली जाते. तशी तरतूद जनगणना अधिनियम कलम 15 मध्ये आहे. आणि या संकलित माहितीच्या आधारे जे काही सांख्यिकीय प्रक्रिया करून माहिती प्रकाशित होते, केवळ अशा सांख्यिकीय माहितीचाच उपयोग नियोजनासाठी आणि धोरण आखण्यासाठी केला जातो. कुठल्याही पद्धतीची वैयक्तिक माहिती ही कुठल्याही शासनाच्या इतर विभागाला किंवा माहितीच्या अधिकार अधिनियमाअंतर्गत किंवा कुठल्याही कोर्टामध्ये पुरावा किंवा साक्ष म्हणून ग्राह्य धरली जात नाही किंवा ती देण्याची तरतूद नाही. महाराष्ट्र राज्याबाबत बोलायचं झालं तर महाराष्ट्र राज्यामध्ये आपण महाराष्ट्र राज्य शासनाच्या सहकार्याने जनगणनेचं संपूर्ण अंमलबजावणी करणार आहोत. यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव ह्या नोडल अधिकारी म्हणून नियुक्त झालेले आहेत. आपल्या देशात शेवटची जनगणना ही 2011 मध्ये झाली होती. त्यानंतर आता 2027 मध्ये जनगणना होत आहे. ही 1872 पासून जी अखंडित मालिका आहे जनगणनेची, त्या अखंडित मालिकेमधील 16वी जनगणना असणार आहे. तर स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1951 नंतर ही 8वी जनगणना असेल. यासाठी जी प्रशासकीय यंत्रणा किंवा जी संरचना आहे त्यामध्ये जनगणना संचालनालय हे महाराष्ट्र राज्याचं राज्यस्तरीय कार्यालय आहे. पण हे संचालनालय केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतं. तर केंद्रीय गृहमंत्री त्यांच्यासह केंद्रीय गृह सचिव यांच्या अधिपत्याखाली भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त यांचं कार्यालय नवी दिल्ली येथे आहे. आणि सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, त्यामध्ये दमण, दीव, दादरा नगर हवेली हे जर केंद्रशासित प्रदेश सोडले तर इतर सर्व राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये संचालक जनगणना संचालनालय ही राज्यस्तरीय कार्यालय असतात. राज्यस्तरीय कार्यालय ही राज्य शासनाच्या समन्वयाने म्हणजेच मुख्य सचिव महाराष्ट्र शासन, त्यांच्यासह नोडल अधिकारी जे अपर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन आहे, यांच्या सहकार्याने संपूर्ण राज्यामध्ये जनगणनेची अंमलबजावणी करतो. त्यासाठी जिल्हा स्तरावर आणि शहर भागांचा जर विचार केला तर संबंधित महानगरपालिकांचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना प्रधान जनगणना अधिकारी म्हणून नियुक्त केलं जातं. तसं आपण जेव्हा तालुका स्तरावरती किंवा शहरांच्या बाबतीत जर विचार केला तर वॉर्ड स्तरावरती विचार केला तर तहसीलदार आणि नगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायत यांचे मुख्याधिकारी आणि वॉर्ड स्तरावरती प्रभाग अधिकारी यांची नियुक्ती चार्ज अधिकारी म्हणून होते. आणि हे चार्ज अधिकारी जनगणनेच्या शेवटच्या साखळीतील सगळ्यात महत्वाचा दुवा म्हणजे जे घरोघरी भेटी देतात आणि माहिती संकलन करतात अशा प्रगणक आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती करतात. प्रगणक आणि पर्यवेक्षक हे प्रामुख्याने शिक्षक असतात. कारण राईट टू एज्युकेशन ऍक्ट किंवा शिक्षणाचा मूलभूत अधिकार जो आहे त्याच्यामध्ये पण शिक्षकांना जे शैक्षणिक कार्य सोडून इतर कार्य करायची आहेत त्यामध्ये जनगणना, निवडणुकीविषयीची इतर कार्य आणि आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य हे नमूद आहे. त्यानुसार शिक्षकांची नियुक्ती जास्तीत जास्त हेनी होते. कारण शिक्षकांना एक सोशल रिस्पेक्ट किंवा एक सामाजिक जो
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.